राऊत जसा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे तसाच तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी शिंदे शिवसेना यांचाही दसरा मेळावा आज नेस्को ग्राउंडवर पार पडतो आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही टीका चिखलपेक यावर जाणार नाही, तर आम्ही कार्यकर्त्यांना समाजाला जो बाळासाहेबांचा विचारांचा वारसा आहे बघा, तो आम्ही देऊ. अमित शहाचा पक्ष जो आहे ही अमित शहाची बेनामी कंपनी. तुम्ही जो काय शिंदे सेना वगैरे म्हणताय, हा अमित शहाने स्थापन केलेला पक्ष कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार? लूटमार करा, भ्रष्टाचार करा, पैसे गोळा करा, महाराष्ट्राची लूट करा, मुंबई तोडून टाका महाराष्ट्रापासून. हा अमित शहाचा विचार आहे. पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळा, पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळा, या अमित शहाच्या भूमिका आहेत. आणि शिंदे सेना जी काय तुम्ही म्हणताय तो अमित शहाची बेनामी कंपनी आहे. अमित शहाची ती एक सिस्टर कन्सर्न आहे. त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही इतकंच म्हणू की मोदी आणि शहा आल्यापासून मुंबई महाराष्ट्रामध्ये गद्दारांचे मेळावे सुद्धा होऊ लागलेले आहेत. आता गद्दार बोलल्याबद्दल जर कोणाला वाईट वाटत असेल, टोचत असेल, तर त्यांनी सांगायला पाहिजे, स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही गद्दार नाही आहोत, आम्ही गद्दार कसे नाही आहोत. ज्याने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना चोरली अमित शहांच्या मदतीनं, अलिबाबा चालीत चोर, अलिबाबा तिथे असतात गुजरातला. त्यानंतर चिन्ह चोरलं बाळासाहेबांचं, देव्हाऱ्यातला धनुष्यबाण चोरला, देव्हाऱ्यात दरोडा टाकला, आणि हे दसऱ्याला मेळावा घेत आहेत. हे कोणाला पटेल का? महाराष्ट्राला, मराठी माणसाला मला सांगा ना तुम्ही, हे कसले मेळावे घेत आहेत? बघा, संघाचा दसरा मेळावा नागपूरला होतो आणि तो एक परंपरा आहे. 100 वर्ष संघाला होत आहेत. संघाची एक परंपरा आहे त्या मेळाव्याची. ते संचलन करतात अख्ख्या नागपुरामध्ये. त्यांच्या हातात काठ्या असतात आणि काठीच्या माध्यमातून देशाचं रक्षण करण्याची त्यांची मोठी परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे दसऱ्याच्या मेळाव्यात की आम्हाला AK-47 हवा आहे. काठ्या लाठ्याने तेल लावून देशाचे संरक्षण होणार नाही. शिवसैनिकांच्या हातामध्ये AK-47 आली तर जम्मू काश्मीरसह देशाच्या सीमा आम्ही सुरक्षित करण्यासाठी आम्ही बलिदानाला तयार राहू. हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक भूमिका आहे. यांच्या हातात काठी असते, ते संचलन करतात, एक विचार देतात. आज त्यांच्या हातामध्ये सत्ता या देशाची. त्यांनी प्रधानमंत्री नेमलेले आहेत, त्यांनी इतर काही राज्यपाल नेमलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या संचालनाला एक सत्तेचं तेज आज आहे. 100 वर्ष होत आहेत. त्यांना महान राष्ट्रकार्याबद्दल नाणं काढलं, पोस्टाचे तिकीट काढलं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की हे महान राष्ट्रकार्य संघाच्या वतीनं झालं. नक्कीच संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे. त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे. याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही. आमची पण त्यांना सहानुभूती एकेकाळी होती. पण जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात असतं आणि राष्ट्राविषयी भूमिका घ्यायच्या असतात कठोरपणे सत्ताधाऱ्यांविषयी, तेव्हा संघानं त्या भूमिका घेतलेल्या नाहीत. आज डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी अशा प्रमुख नेत्यांचं नाव संघाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला जातो. पण गांधी किंवा डॉक्टर आंबेडकरांनी कधीही संघाचं समर्थन केलं नव्हतं. संघ हा विष आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते. बरोबर आहे. आणि त्याच आंबेडकरी विचारांच्या कमलाताई गवई यांना संघाच्या आजच्या मेळाव्याला जबरदस्तीनं बोलवून संघ आणि आंबेडकरी विचाराच्या संबंध आपण जोडण्याचा प्रयत्न करता. मी अभिनंदन करतो कमलाताई गवईंचं आणि त्यांच्या कुटुंबाचं की त्या या ट्रॅपमध्ये सापडल्या नाहीत. त्या चंद्रचूड यांच्यासारख्या वागल्या नाहीत.